अभिराम, माझी पूर्ण खात्री आहे लीला पार्टीमध्ये काही चूक वगैरे करणार नाही. पण कसं आहे ना बाळा, ती नवीन आहे. म्हणजे अशा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये कदाचित ती गेली नसेल पहिल्यांदा, आता ती पहिल्यांदाच जात असेल. थोडीशी भांबावेल ती. तिच्याकडनं छोटी मोठी चूक होऊ शकते, पण त्यावेळीस तू तिला सांभाळशील, तिच्यावर चिडणार नाहीस, चार चौघांमध्ये तिला ओरडणार नाहीस. वचन दे मला. सिरियसली? हो अभिराम, सिरियसली. कारण आज तुझ्या बरोबर जी माणसं कार्यक्रमात येणार आहेत ती बिझनेस डील करणार नाहीयेत. ती तुझी कामाची माणसं जरी असली ना तरी देखील त्यांना आज अभिराम जहागीरदार एक माणूस म्हणून कसा आहे, एक मुलगा म्हणून, वडील म्हणून, सासरा म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं नवरा म्हणून कसा आहे हे पाहायला मिळणार आहे. बाळा, तू अट घातलीयस ना लीलाला, कोणतीही चूक करायची नाही. मग आता ही तुझी सुद्धा परीक्षा आहे. एक चांगला नवरा म्हणून आपल्या बायकोनी केलेल्या कोणत्याही चुकीवर रागवायचं नाही, तिला सांभाळून घ्यायचं, चार चौघात तिला ओरडायचं नाही. बघ, तुमच्या दोघांची ना अशी घट्ट टीम दिसली पाहिजे. लोक त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की काही वेगळं आहे. तू रागवू नकोस, सांभाळून घेते. तुला कळतंय मी काय बोलते ते. आई, तू माझ्या समोर दुसरा कुठला ऑप्शन ठेवलायस का? असो, मी पुढे निघतोय. मला एवढं सांग की माझ्यावर कोण कोण येतो? हा, तुझ्या बरोबर सरस्वती आणि लक्ष्मी येणार आहेत. दुर्गा, किशोर, मी, आम्ही सगळे यश बरोबर येतोय आणि विश्वरूप देखील आमच्या बरोबरच असणार आहे. ठीक आहे? अरे हो, ते प्रमोद आणि विराजचं काय, ते कुठवर आले आहेत? ते वेळेवरती पोहोचतायत, मी आहे त्यांच्या टच मध्ये. बरं बरं, निघा मार. चल चल. आजी, तुम्ही गाडीत जाऊन बसा. किशोरला का वेळ लागतो कळत नाही, मी बघते, मी घेऊन येते त्यांना. मी जातेस. काही सामान घ्यायचंय? नाही नाही नाही, नाही, मला घ्यायचं. बरं बरं बरं. बोला. आज संध्याकाळी एजेचं रिसेप्शन आहे. मग रिसेप्शन मध्ये मी काय बँड घेऊन यायचंय? करेक्ट, बँडच वाजवायचा आहे, पण एजेचा. म्हणजे? सगळ्यात पहिले जा आणि त्या श्वेताला गाठ. अरे पण श्वेताचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे? तिचा संबंध आहे. लीलाच्या जागी श्वेता एजेची बायको होणार होती, त्यामुळे आज संध्याकाळचं स्टेज तिचं असणार होतं. त्यामुळे स्वतःचं डोकं चालवू नको. मी जेवढं सांगतोय ते आधी ऐक. त्यामुळे मी सांगतोय तसंच कर, समजलं? त्यामुळे आधी जा आणि त्या श्वेताला गाठ. ठीक आहे. यश, झाली का सगळी तयारी? येस आजी, डोंट वरी. तू यशकडे काम सोपवलंयस ना, मग तू एकदम बिंदास्त राहा, काही काळजी करण्याची गरज नाही. बर, मग रेवतीशी बोलायला हवं ना? हो हो आजी, मी हॉलवर बोलतो तिच्याशी. बर, चालेल. आजी, तुझ्याकडे रेवतीचा नंबर आहे का? म्हणजे आपण आत्ताच बोललो असतो. माझ्याकडे कसा असेल तिचा नंबर? तू हॉलवरच जाऊन तिच्यासोबत बोल. तशी ती मला म्हणाली की सगळी तयारी करून येते म्हणून. मी ती म्हणाली ना तुला? हो. मग तिने सगळी तयारी नक्की केली असणार. जा जा आजी, लवकर बस, आपल्याला खूप कामं करायची. हॉलमध्ये जाऊन सगळं काम करायचंय मला. जयराम, सगळं सामान नीट ठेवलंय ना गाडीत? हो मॅडम. हे सगळं शेवटचं आहे, व्यवस्थित ठेवा, आम्ही आलोच. किशोर, चला लवकर, सगळे गेलेत, आजी आपल्या गाडीत येणार आहेत. किशोर, उशीर होतोय. हॅलो, हा, लवकर या.
एजे, माझा एक प्लॅन फसला म्हणून काय झालं? एजे, तुला उद्ध्वस्त होताना बघणं हेच माझं ध्येय आहे. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. बिचारी लीला रडून रडून सांगत होती, माझी रेऊ, माझ्या रेऊचा जीव धोक्यात होता. मला एक व्हिडिओ कॉल आला आणि त्या व्हिडिओ कॉलवर माझी रेऊ होती. कुणीतरी ना असं चाकू ठेवला होता तिच्या मानेवर. या लग्नात जा आणि काही करून श्वेताच्या जागी बस आणि एजंटची लग्न कर. पण तेव्हा कोणीही विश्वास ठेवला नाही. आता हे पुरावे लीलाच्या हाती पडले की मग खरा तमाशा होणार आहे. या 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 हेच आहे वाटतं. या अगं बाई, आता नवीन डेकोरेशन का? झुंबर पण नवीनच दिसतंय. ह्यांच्याकडे सगळं नवीन नवीन असतं प्रत्येक वेळी, नाही? अय्या, अगं आपल्या लीलाचा फोटो आहे लाईट लावून. छानच आहे. रेऊ, ते ह्यांच्याकडे सगळंच असं काय ते तू ग्रँजर ग्रँजर सगळं ग्रँड. अगं बाई, ते झुंबर बघ. अगं बघ, अहो बाजूला बघ. हा बाई, काय भव्य दिव्य आहे नी. जहागीरदारांचं सगळं भव्य दिव्यच आहे. थांब ग, हे बघ फुलं बघ. अगं ही खरी आहेत ती काय, ती इम्पोर्टेड का काय तुम्ही बोलता ते? वास बघ, काय छान आहे नी. अहो मला तर ना राजमहालात आल्यासारखं वाटतंय. अहो ते ना लीलाच्या लग्नात जहागीरदारांची विहीणबाई म्हणून मिरवण्याची माझी संधी हुकलीच होती. आज बघा कसं उट्ट काढते ते. ये, बरं झालं आलास. घे 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 रे, घे आपल्यासाठीच आहे. घे. काय रे, स्टार्टिंग में क्या है? क्या मतलब? स्टार्टर्स. हाँ मैम बहुत कुछ है. मग 2-2 प्लेट लाव. हा ओके. हा, जा जा जा, पटकन पटकन जा, भूक लागली. हो या या या. बाई, केवढा मोठा घाट घातलाय ना यांनी. कालिंदी कालिंदी, हा घाट आपल्यासाठी नाहीये, एजंटच्या बिझनेस मधल्या लोकांसाठी आहे. बोलले झालं तुमचं सुरू. तुम्हाला आहे ना मला झालेला आनंद बघवतच नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बघते. आबराखून. अहो एजंटचे व्याही आहोत आपण, तसं वागायला बोलायला नको. आणि हे बघा, आपली मुलगी लीला आता जहागीरदारांची सून झालेली आहे. त्यांनी स्वीकारले की नाही तिला? मग आणि हे सगळं लीलाचं आहे. जे जे लीलाच्या हक्काचं आहे ते आपलंच आहे. कळलं का? तुम्ही घ्या घ्या घ्या. अजून काही लागलं तर अजून आहे. हा ते बघा तिकडे दिसतायत. दुर्गा, ऑल सेट? येस, ऑल सेट. एज, यू आर लुकिंग नाईस. सर, आपले सगळे इम्पॉर्टंट गेस्ट आलेले आहेत. फक्त लीला मॅडम आल्या नाहीत. त्या आल्या की लगेच फंक्शनला सुरुवात करूया. आली नाही म्हणजे? आहे कुठे ती? मेकअप रूम मध्ये. आम्ही तर घरातून तयार होऊन निघालो होतो. इथल्या मेकअप रूम मध्ये तिचं काय काम आहे, आय डोंट नो. तिला अजिबात सेन्स ऑफ टाइम नाहीये. तिला काय बोलायचं आणि कसं बोलायचं मीडिया समोर तुम्ही नीट सांगितलं? ऑफकोर्स जे आम्ही आमच्याकडनं सगळं सांगितलंय. पण ती लीला आहे जे
म्हणजे ती कधी काय बोलेल तिचं तिलाच माहित नसतं. होय जी, आणि आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडली. आता नीलाने काही चूक केली तर मग एक चूक आणि जहागीरदार फॅमिलीचं नाव खराब होणार. प्लीज बी केअरफुल. आय डू नॉट वॉन्ट एनी मिस्टेक्स. यू गेट दॅट? तिला बोलू आता. येस जी. हा, एक मिनिट दुर्गा, मी बोलावते. रेवती, एक्सक्यूज. काय झालं आजी? काय तुमच्या पाहुण्यांचा पाहुणचार नीट करतेस ना? हो आजी. कोणाला काही एक कमी पडू देऊ नकोस ना बाळा. बर, आता आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा. लीलाला घेऊन ये जा. हो, आलेच. इकडे कशाला बोलवलंय मला? एक्सक्यूज मी. हॅलो, कोणी आहे का? वेलकम वेलकम श्वेताजी, वेलकम. बसणार का तुम्ही? नो थँक्स. काय कशाला बोलवलंय मला परत इकडे तुम्ही? मी काय पुन्हा स्वतःचा अपमान करून घ्यायचाय? नाही 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 श्वेता, मी इथे तुला अपमान करून घेण्यासाठी नाही बोलवलंय. मी इथे तुला न्याय मिळवून देण्यासाठी बोलवलंय. म्हणजे अगं म्हणजे आता एवढं सगळं घडून गेलं, त्यानंतर एकदा तरी एजेंनी किंवा आजींनी एका शब्दाने तरी तुझी माफी मागितली का ग? नाही ना? माझं जाऊ दे. ॲटलिस्ट माझ्या आईबाबांची तरी माफी मागायला हवी होती त्यांनी. एक्झॅक्टली, त्यांनी ते सुद्धा केलं नाही. श्वेता, आय टेल यू, ही श्रीमंत माणसं ना अशीच असतात. आपल्यासारख्या माणसाची किंमतच नसते त्यांना. पैशाचा माज असतो ना त्यांना. सगळं काही आपल्याच मालकीचं, आपल्याच हक्काचं असं वाटत असतं त्यांना. नाही, त्यांना फक्त स्वतःच्या इब्रतीची आणि स्वतःच्या स्टेटसची पडलेली असते. नाही श्वेता, आय कॅन अंडरस्टँड की तुझ्या आईबाबांचं काय झालं असेल ते. तुझ्या नातेवाईकांनी, शेजार पाजारींनी तर केवढी नावं ठेवली असतील तुम्हाला. आय जस्ट कांट इमॅजिन. नाही पण श्वेता, आता ह्या सगळ्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे. श्वेता, तू एजेंना असं हलक्यात सोडायचं नाहीस. हे बघ, त्या माणसांनी तुझ्या भावनांची काही किंमत केली नाही, तू सुद्धा करू नकोस. तू असं काहीतरी कर ज्यामुळे एजेंना या जगात तोंड दाखवायची जागा उघडणार नाही. रेवती, हाय. हॅलो. मला तुझा नंबर दे ना. नंबर कशाला? अगं, आजींनी आपल्याला एक काम करायला सांगितलंय ना, मग त्याच कामाचं कोऑर्डिनेशन करायला माझ्याकडे तुझा नंबरच नाहीये, म्हणून मागितलं. अच्छा, त्यासाठी. म्हणजे आजींनी आपल्याला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला सांगितलंय ते म्हणतोयस ना तू? एक्झॅक्टली. अरे पण त्याची तयारी मी काल रात्री केली माझी. अगं पण ऐक ना, आपल्याला जर एकत्र अँकरिंग करायचं असेल तर एकत्र तयारी पण करायला लागेल ना. आणि तसंही तू एका जागी नसतेस, मग तुला शोधणार कसं? त्यासाठी मागतोय मी नंबर. अच्छा, मग आपण एक काम करू. मी ना माझ्या ताईला घेऊन येतेच आहे, तर मग आपण डायरेक्ट स्टेज पाशीच भेटू आणि तिथेच तयारी करू. ओके ओके, चालेल. बाय. बाय. रेवती, अगं ये यार. अगं लक्ष्मी, तू यशला बघितलंस का? बराच वेळ झाला शोधते मी त्याला. वहिनी, तुम्हाला असं नाही वाटत का की यश एवढ्या वर्षांनी परत आलाय, पण तुमच्यापेक्षा दुसऱ्यांचंच कौतुक जास्त आहे त्याला? हो हो वहिनी. असं नाहीये लक्ष्मी. यश ही सगळी कामं फक्त आजींच्या सांगण्यावरून करतोय. आपण नाही का इच्छा नसतानाही परफॉर्म करणार होतो तसंच.
आईलाच म्हणून परफॉर्म करणार आहोत वहिनी, पण मी खूप मनापासून प्रॅक्टिस केली आहे. तर बेबीचा माझा डान्स पण सेट झालाय. आईला जरी कसं परफॉर्म करू मी? सरू, तुला कळत कसं नाही ग? आपण लीलासाठी परफॉर्म करतोय, मग तरी तुला मनापासून डान्स करायचा आहे? काय बोललीस तू लक्ष्मी? तुझं तुला तरी कळतंय का ग? आपण हे सगळं लीलासाठी नाही, आपण हे सगळं फक्त आणि फक्त जहागीरदारांच्या इमेजसाठी करतो. मीच काय, या घरातलं कुणीही कधीच त्या लीलासाठी काहीही करणार नाहीये. आलं लक्षात सरस्वती? हो हो वहिनी, करेन मी नाईलाजाने परफॉर्म. हो वहिनी. हे पत्र आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आत्तापर्यंत तुझ्यासोबत जे काही घडलं, जो काही राग तुझ्या मनामध्ये आहे, तो सगळा आठव आणि ह्या कागदावर उतरवून काढ. त्यामुळे तुझं, एजंटचं आणि लीलाचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. हा म्हणून नीट विचार करून लिही. हे घे. अगं लिही ना, बदला घ्यायचा आहे ना आपल्याला. लिही. माझं मन मला सांगतंय की तू खरं बोलतेस. लोक काही का बोले ना, मी तुला माझी सून म्हणून स्वीकारलंय.